नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून आज महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी आलो आहे। नीट UG 2025ची परीक्षा 4 मे 2025 रोजी होणार आहे। त्या परीक्षेच्या अनुषंगानं नीट 2024च्या परीक्षेमध्ये बऱ्याच काही गोष्टी अशा झालेल्या होत्या। NTA माध्यमातून बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आले होते, त्यामुळे 720 पैकी 720 मार्क्स पडणाऱ्यांची विद्यार्थी संख्या खूप सारी वाढून आली होती। पहिल्या 1000 विद्यार्थ्यांची संख्या 1000 पेक्षा जास्त जवळपास 100 विद्यार्थ्यांची संख्या विद्यार्थ्यांचे रँक हे NTA दरवर्षी आपल्याला पब्लिश करत असतं, त्यामुळे त्याच्यामधले जवळपास 67 एवढ्या विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क्स पडले होते आणि कदाचित हा जगातला सर्वात मोठा किंवा आजपर्यंतच्या नीटच्या इतिहासामधला सर्वात मोठा आकडा होता। एवढ्या मोठ्या संख्येने सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना मार्क्स पडल्यामुळे खूप वेळा धांदली निर्माण झाली होती आणि कोर्ट अगदी सुप्रीम कोर्टपर्यंत तो मॅटर गेला होता। त्या अनुषंगानं नीट UG 2025ची परीक्षा घेताना किंबहुना JEEची परीक्षा घेताना NTA खूप साऱ्या काळजी काटेकोरपणा करणार आहे। ज्यावेळेस 2021 पासून 21, 22, 23 आणि 24 या 4 वर्षामध्ये आपल्या परीक्षेचा पॅटर्न बदलण्यात आलेला होता आणि त्या पॅटर्ननुसार 50 प्रश्न फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी आणि झुलॉजी प्रत्येकी म्हणजे 200 प्रश्न, 200 मिनिट वेळ आणि 180 सोडवावं लागत होते। त्यामध्ये सेक्शन A आणि सेक्शन B असा होता। तो पॅटर्न पहिला चेंज करून घेतला। म्हणजे ज्यावेळेस त्या 4 वर्षामध्ये आपल्याला 35 प्रश्न कंपल्सरी होते, ते यावर्षी मात्र आपल्याला ते प्रश्न 45च्या 45 कंपल्सरी आहे। एका जरी प्रश्नाचं उत्तर आपल्याला येणार नसेल तर तुमचे मार्क्स स्कोर कमी झाला असा त्याचा अर्थ होणार आहे। बऱ्याच वेळा JEEचा पेपर जो काही पाठीमागचा झाला आहे आणि त्याच्या जो अनुषंगानं टाइम्स ऑफ इंडिया किंवा बिझनेस टाइम्स या नामांकित स्वरूपामध्ये असणाऱ्या पेपरने किंवा न्यूजपेपरने आपल्याला जे सगळी JEEचे म्हणजे जॉईंट एंट्रन्स एक्झाम म्हणजे JEEची परीक्षा झाली त्याच्या संदर्भामध्ये एकूण जे काही पेपर सेट्स होते ते 10 पेपर सेट होतात। नीटच्या बाबतीमध्ये मात्र एकच पेपरचा सेट असतो आणि तो पेपरचा सेट मात्र वेगवेगळ्या सिक्वेन्सनुसार क्वेश्चनची अरेंजमेंट असते आणि त्याचबरोबर जे काही त्याचे आन्सर्स आहेत त्या आन्सर्ससुद्धा कदाचित सिक्वेन्स त्यांचा चेंज झालेला असतो। मात्र JEEचे टप्प्यावाईज एक्झाम होत असल्यामुळं, कारण बऱ्याच वेळा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होते त्यामुळं त्याचे वेगवेगळे टप्पे पण होतात आणि वेगवेगळे 10 सेट्स होते। या 10 सेट्सचा जर अभ्यास आपण JEEचा करायला गेलो तर 2025च्या JEEच्या परीक्षेमध्ये जवळपास 12 क्वेश्चन्स असे आहेत की त्या 12 क्वेश्चनच्या उत्तरापैकी एकाच प्रश्नाचे उत्तर 2 आन्सर बरोबर आहेत, तर काही प्रश्नांमध्ये सर्वच प्रश्नांची उत्तरं चुकीची आहेत। असे एकूण 10 क्वेश्चन पेपरच्या सेटमध्ये दरम्यान 12 प्रश्नांची धांदली निर्माण झालेली आहे। वास्तविक पाहता 2025मध्ये ती सुधारणा होणं अपेक्षित होतं, परंतु तशी होताना आपण पाहिलेली नाही। मात्र बऱ्याच वेळा ह्याच्यामध्ये आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे, ज्यावेळेस टाइम्स ऑफ इंडियानं एक कोटेशन बनवलेलं होतं, आर्टिकल बनवलं होतं, त्या आर्टिकलमध्ये JEE एक्झामच्या पेपरच्या सेटच्या संदर्भामध्ये असणारा डिलीटेड टॉपिक जे होते त्याच्यावर सुद्धा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले होते। 10 सेटमध्ये 10 ते 12 क्वेश्चन्स चूक होते, तर नीटच्या बाबतीमध्ये काय होऊ शकेल? एकच पेपर असतो, त्याचा सिक्वेन्स फक्त चेंज असतो, वेगवेगळ्या सिक्वेन्सनुसार हा प्रश्न पत्रिका असते। NTAने एक सिलेबस आपल्याला दिलेला आहे, तो सिलेबस आपल्याला बघायचा आहे। NCERTचा सिलेबस आहे, NCERTचा सिलेबस लाईन टू लाईन आपल्याला कंप्लीट करायचा आहे। जवळजवळ 100% NCERT आणि NTA जो सिलेबस आहे ह्या दोन्ही सिलेबसमध्ये साम्य आहे। ते NCERTने किंवा NTAने जो सिलेबस दिलेला आहे तो आपल्या सर्व पेड ग्रुपवरती असणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण तो सिलेबस दिलेला आहे। तो सिलेबस एकदा पाहून घ्या, त्याचे प्रिंट काढून घ्या। जवळपास 100% याच सिलेबसवरती क्वेश्चन येणार आहे, पण तरीसुद्धा NTAच्या सिलेबस व्यतिरिक्त NCERTचा सिलेबससुद्धा बघा, त्याच्यामध्ये फार फरक नाही आहे, 1-2% फरक आहे।
तो सुद्धा तुम्ही अभ्यास करून घ्या. बऱ्याच वेळा या सर्वात महत्त्वाचा टॉपिक असा आहे की NCERT लाईन टू लाईन अभ्यास करा, त्याच्यावरती फोकस करा, दिलेला सिलेबसवरती फोकस करा. लाईन टू लाईन डायग्राममध्ये पण बघा, बऱ्याच वेळा इक्वेशनमध्ये बघा किंवा एक्झाम्पलरमध्ये बघा किंवा एखाद्या डायग्राममध्ये पण एखादा अंक असतो किंवा एखादं काहीतरी लिहिलेलं असतं, त्याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. NCERTच्या बाहेर प्रश्न येणार नाही असं म्हणण्यात येत आहे. तरीसुद्धा नीट 2025च्या परीक्षेमध्ये NTA आपल्याला काही चुका करणार नाही आणि बऱ्याच वेळा 2025मध्ये जी काही फजिती झालेली आहे ती फजिती 2025च्या परीक्षेमध्ये होणार नाही आशावाद आहे. परंतु JEEमध्ये पुन्हा 10 ते 12 चुका झालेल्या आहेत. या चुका नीटमध्ये होणार नाहीत असं मला वाटतं आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना चुका होणे म्हणजे काय की एकाच प्रश्नाचं उत्तर 2 बरोबर असणं किंवा दिलेल्या पर्यायापैकी एकही उत्तर बरोबर नसणं, अशा प्रकारच्या काही गोष्टी असतात त्या व्हायला ना पाहिजे. कारण राष्ट्रीय लेवलची एवढी मोठी एक्झाम आहे, ती व्हायला ना पाहिजे असं आहे. त्याच्यासाठी जी काही NTA आपल्याला नीटच्या परीक्षेसाठी खबरदारी घेईल कदाचित, आणि आपल्याला आशावाद ठेवूया की 100% चांगला पेपर आपल्या सर्वांसाठी असेल. एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.